नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टी व्हीचा रिमोट दिला नाही म्हणून भावाने केली बहिणीची हत्या। ही घटना सांगली जिल्ह्यातील असून कवठे महाकाळ येथील बाळासो नामदेव शिंदे यांच्या कुटुंबामध्ये आई शांताबाई, पत्नी अरुणा, मुलगा रोहन असे सदस्य असून बाळासो शिंदे हे बॉक्स फॅक्टरीमध्ये कामाला आहेत। त्यांना रितू नावाची मुलगीही आहे। तिचा विवाह झाला असून ती मने राजुरी येथे नांदत आहे। रितू ही अधूनमधून आपल्या माहेरी येत असे। 12 मार्च 2024 रोजी त्यांची मुलगी रितू ही माहेरी आली होती। मुलगी माहेरी आल्यामुळे तिची आता मदत होईल आणि तिलाही वळवण्याचे पदार्थ देता येतील म्हणून तिची आई अरुणा शिंदे यांनी पापड आणि कुरवड्या करायला घेतल्या होत्या। गेल्या 2-4 दिवसापासून त्या हेच काम करत होत्या। स्वयंपाक झाल्यावर वळवण्याचे पदार्थ करायचे आणि ते झाल्यावर दुपारी झोप काढायची आणि संध्याकाळी फावल्या वेळेत टी व्हीवरील मालिका बघायचा असा त्यांचा दिनक्रम होता। 19 मार्च 2024 रोजी रितू ही संध्याकाळी 6:30 वाजता टी व्हीवर मालिका पाहत होती। घरात कोणी नव्हते, आईही बाहेर गेली होती। रितू आरामात आपल्या आवडीच्या मालिका पाहत होती। तितक्यात रितूचा भाऊ रोहन हा घरी आला। त्याने आपली बहीण रितूकडे टी व्हीचा रिमोट मागितला। त्यावेळी रितूने मालिका बघायची आहे, मी नाही देणार तुला रिमोट असे म्हणत त्याला रिमोट देण्यास नकार दिला। याचा रोहनला तिचा फार राग आला। तो आपल्या बहिणीशी भांडण करू लागला। त्यावेळी रोहनने आपल्या बहिणीला शिवीगाळही केली। त्यानंतर रितूने रिमोट रोहनच्या हातात दिला आणि ती घराबाहेर येऊन ओट्यावर बसली। रोहनचा राग अजूनही शांत झाला नव्हता। आपल्या हातात आपल्या बहिणीने रिमोट मागितल्याबरोबर द्यायला हवा होता, पण तिने तो लवकर दिला नाही म्हणून तो अजूनही बहिणीवर चिडूनच होता। तिला बाहेर ओट्यावर बसलेले पाहून तो बाहेर आला आणि त्याने 3-4 दगड घेतले आणि त्या दगडाने रितूला मारहाण केली। त्या दगडाचे फटके तिच्या तोंडावर बसले। रितू मोठ्याने ओरडू लागली। तिचा आवाज ऐकून शेजारी पाजारी बाहेर आले आणि त्यांनी हे दोघांचे भांडण सोडवले। त्यानंतर रितूचे आई वडील हे दोघे आले। आपल्याच मुलाने बहिणीला मारून जखमी केल्याचे पाहून त्यांनी 108 नंबर डायल केला आणि ॲम्ब्युलन्सला बोलावून घेतले। तिला गाडीत बसवून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तिच्यावर प्राथमिक उपचार केले। तिला चांगल्या उपचाराची गरज असल्याने तिला समर्थ हॉस्पिटल मिरज येथे नेण्यात आले। 19 मार्च 2024 पासून रितू विशाल पवार हिच्यावर उपचार सुरू होते। तिच्या चेहऱ्यावर व डोक्यावर मारहाण झाल्याने तिची प्रकृती साथ देत नव्हती। त्यानंतर उपचार सुरू असतानाच ती मयत झाली। रितूच्या मृत्यूनंतर तिचे वडील बाळासो शिंदे यांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी विविध कलमानुसार रोहन बाळासो शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यास कवठे महाकाळ पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे। तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे। पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता। धन्यवाद। जय महाराष्ट्र।